माणगावमध्ये मागील 2 दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. आपण आहोत आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये वाकडाई नगरच्या इथे. या वाकडाई नगरच्या इथे पवार म्हणून जे गृहस्थ आहेत तिथे मागील 2 ते 3 वर्ष सलग पाऊस पडला की लगेच पाणी भरतं. या पाण्यावरती हे पाणी जाण्यासाठी काहीतरी तोडगा काढावा म्हणून इथल्या ज्या स्थानिक नगरसेविका आहेत ममता थोरे या कायम प्रयत्नशील आहेत, परंतु येथील पाणी काढण्यासाठी नगरपंचायत सकारात्मक भूमिका घेत नाही. त्यासाठी आज त्या स्वतः सायंकाळी 4 वाजल्यापासून आज जवळपास 8 वाजलेले आहेत त्या या वॉर्डमध्ये येऊन जिथे पाणी साठलेलं आहे तिथे बसलेले आहेत, पण त्यांना समाधानकारक उत्तर भेटत नाहीये अशा पद्धतीने त्या सांगत आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की काय या प्रभागामध्ये प्रॉब्लेम आहे आणि नक्की त्यांची मागणी काय आहे. ममता दीदी नमस्कार, मी स्वागत करतो आपले शक्ती न्यूज मराठी चॅनल मध्ये. काय सांगाल की नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि काय तुमची आजची भूमिका आहे? नमस्कार. प्रथमतः शक्ती न्यूजचे धन्यवाद की तुम्ही आमची दखल घेऊन इथपर्यंत आलात. प्रतीक दादा, आमची मागणी अशी आहे की हा जो आपण पाठीमागचा रोड बघतोय, गेल्या 2 ते 3 वर्षांपासून इथे पाणी जमतं. पाणी एवढं जमतं की तुम्ही इथून रोड क्रॉस करून पलीकडे जाऊ शकत नाही. गुडघ्याच्या वरती पाणी भरतं. गेल्या वर्षी आम्ही अक्षरशः इथे एक भिंत होती, ती त्यांनी वैयक्तिक बांधलेली, तरी देखील आम्ही सामंजस्याने ती भिंत फोडली आणि त्याच्यातून एक प्रवाह तयार केला होता. त्याच्यानंतर त्या दिवसापासून ते आम्ही अक्षरशः आजपर्यंत आम्ही या गोष्टीसाठी प्रयत्नशील राहिलेलो आहेत. आम्ही नगरपंचायतला लेखी स्वरूपात असेल, तोंडी स्वरूपात असेल, सामंजस्याने असेल, प्रत्येक स्वरूपामध्ये आम्ही त्यांना ही मागणी केलेली की पहिला पाऊस पडण्याच्या आधी आपण इथे काहीतरी गटार लाईन म्हणा किंवा रस्त्याची उंची वाढवूयात किंवा एक चर मारूयात, जेणेकरून पाणी थांबणार नाही आणि आज जो त्रास आपण भोगतोय हा त्रास आपल्याला भोगावा लागणार नाही. याच्यासाठी वेळोवेळी प्रत्येकाला ही म्हणजे या विषयाशी निगडीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही घटना माहिती आहे. तसेच इथले जे स्थानिक रहिवासी आहेत ह्यांनी देखील वैयक्तिक स्वतःच्या नावाचे अर्ज देखील नगरपंचायतला दिलेले आहेत, परंतु अजूनही आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलेलं नाही. त्याच्यानंतर आमचा 19 तारखेला मासिक सभा होती. मासिक सभेमध्ये हे ठरलं, हा विषय पुन्हा मी घेतला. त्याच्यामध्ये पुन्हा हे ठरवण्यात आलं की आपण हे तात्काळ करूयात. त्याच्यानंतर एक दिवस आमचे इंजिनियर आणि मे बी कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांनी येऊन मार्किंग केली, परंतु त्याच्यानंतर त्यांनी हा विषय पुन्हा सोडला. त्याच्यामध्ये यांनी थांबवलं, त्यांनी थांबवलं. जो काही अंतर्गत विषय असेल आम्हाला त्याबद्दल कल्पना नाही, परंतु या विषयामुळे ते काम पूर्ण झालं नाही. त्याच्यामुळे आज ही अवस्था आहे की आम्हाला एक मारुती वॅगनर जी आज फसली ती क्रेन लावून काढण्याची वेळ आली. आमची सर्व नागरिक म्हणून एवढीच कळकळीची विनंती आहे की आम्ही देखील घरपट्टी पाणीपट्टी वेळेवरती भरतो, मग आम्हाला हा त्रास का? बरं, आमची क्षुल्लक मागणी आहे की आमच्या रस्त्यावरती पाणी साठता कामा नये. इथून आपण पुढे गेलो तर स्वामींचं मठ तयार झालेलं आहे. संपूर्ण माणगावातील भाविक इथे येतात. हा प्रत्येकाला त्रास आहे. उद्या ही लेकरं तिथे खेळतात, त्याच्यामध्ये विंचू येतात, साप येतात. एखाद्या व्यक्तीला चुकून कमी जास्त काही झालं तर या गोष्टीची जबाबदारी कुणाची? त्याच्यामुळे आम्ही कळकळीची आणि मी हात जोडून प्रत्येकाला ही विनंती केलेली आहे की आमची तुम्हाला मागणी आहे की आम्हाला ह्या गोष्टीवरती पर्याय काढून देण्यात यावा आणि तो कधी निघणार. कारण आम्हाला तोंडी हे अनेक वेळा सांगण्यात आले, आज करू, उद्या करू, 4 दिवसांनी करू, 2 महिन्यांनी करू. आज आम्हाला हे उत्तर हवे की अखेर हा निर्णय मार्गी लागणार कधी? आता तुम्ही ठिय्या जे आंदोलन इथे मांडून बसलेला, तुम्ही इथेच थांबणार आहात का? कधीपर्यंत इथे थांबणार? जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आम्हाला भेटत नाही की हे नेमकं कधी होणार आणि ते काम केव्हा चालू होणार. कारण जर आपण पाहिलं तर फार मोठं असं काम काही नाहीये ह्याच्यामध्ये. पुढचाही जो डबका तयार झालाय तिथे क्रश सँड टाकणं हे काही फार मोठं काम नाहीये. इथून पाईपलाईन टाकायची होती, हे फार काही मोठं काम नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला आणि स्थानिक सर्व मंडळींची ही इच्छा आहे की आम्हाला ही शाश्वती मिळावी की हे काम होणार आहे का, जर होणार आहे तर ते कधी होणार आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आता तुमच्या नगराध्यक्षांशी बोलणं झालेलं आहे फोनवरती आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही हे काम पूर्ण करतो. तर याच्याकडे आपण कसं पाहतो? हो, माननीय नगराध्यक्ष मॅडम यांचा मला फोन आला होता या संदर्भात. एक साधारणतः अर्धा पाऊण तास वगैरे आधी आला होता आणि त्यांनाही मी हाच विषय सांगितला की मॅडम, हा विषय आपला ठरला होता 19 तारखेच्या मासिक सभेमध्ये. त्यांचं हे म्हणणं आहे की आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करू. तर मी त्यांनाही हेच म्हटलं, त्यांच्यावरती अविश्वास असण्याचं कारण नाही, परंतु जे स्थानिक लोक दुपारी 4 वाजल्यापासून माझ्यासोबत इथे बसलेले आहेत, याच पाण्यामध्ये खुर्च्या टाकून आम्ही बसलेलो, त्यांना त्या गोष्टीची शाश्वती पाहिजे. कारण आम्ही गेले 2 वर्ष हेच ऐकते, ते माझ्याकडून ऐकतायत, मी नगरपंचायत मधून ऐकते. आजच्या टायमाला सर्वांना ही शाश्वती पाहिजे की खरंच हे नक्की कधी होणार.
तर आम्हाला समाधानकारक या गोष्टीवर उत्तर नाही मिळालं, त्यामुळे अजूनही आम्ही इथे आहोत. तर या होत्या आपल्याबरोबर नगरसेविका ममता थोरेशेठ. त्यांनी असं सांगितलेलं आहे की येथे 2 वर्ष मागील पाणी भरतंय. आम्ही सतत पाठपुरावा करतोय तरी देखील हे पाणी काढण्यासाठी नगरपंचायतकडनं सकारात्मक पावले उचलली जात नाही आहेत. म्हणून जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार. आमचा कोणत्याही नेत्यावरती अविश्वास नाही आहे, परंतु हे काम झालं पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक 4 मध्ये माणगाव नगरपंचायत नगरसेविका व तसेच स्थानिक नागरिक येथे ठिय्या आंदोलन करून उपस्थित होते अशी तक्रार आम्हाला प्राप्त होताच आम्ही माणगाव नगरपंचायत प्रशासनामार्फत येथे हजर झालेलो आहोत व तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्हाला कळवण्यात आलेले आहे की येथील काम हे 2 दिवसाच्या आत आम्ही करून देणार आहोत.